3-4 वर्षाच्या प्रदीर्घ अशा प्रशासकीय कामकाजानंतर प्रथमच सोलापूर महानगरपालिकेवर लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे आणि त्याच्यातूनच आता महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकारी हे प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मागील काही वर्षामध्ये झालेले एकूण नियोजन, त्यामध्ये प्रामुख्याने असेल ते पाण्याचं नियोजन, त्यावर आज सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये बैठक महापौर आणि सभागृह नेत्यांनी बोलवली होती. आयुक्त होते, तो उपस्थित होते. पण त्या बैठकीला विरोधकाला किंवा लोकनियुक्त असलेल्या लोकप्रतिनिधीला निमंत्रण दिलं नाही म्हणून अमोल शिंदे हे नाराज आहेत. एवढ्या मोठ्या विषयावर आपल्याला किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला निमंत्रण नाही म्हणून तुम्ही नाराज आहे? नाराजी असण्याचं कारण नाही. आज सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहामध्ये पाणी पुरवठ्याची बैठक झाल्याची कळत आहे. वास्तविक ही बैठक होत असताना पक्षाच्या सर्व गटनेत्यांना बोलवणं बंधनकारक आहे. पण मला एक गोष्ट लक्षात येत नाही, महापौरांनी खरं तर मन मोठं ठेवून या सगळ्या मीटिंगला सगळ्याच पक्षाच्या गटनेत्यांना बोलवणं अपेक्षित आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन तुम्ही मीटिंग घेऊन आम्ही येऊन कुठेतरी क्रेडिट घेतोय का काय, अशी भावना मुळीच नाही. साहेब, या शहराचा विकास झाला तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय तर ती जबाबदारी तुमचीच आहे. आणि जर तुम्ही या सगळ्या पाणी पुरवठ्याला अपयशी ठरलात तर ती जबाबदारी तुमची आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्या काही लोकांचा अनुभव आहे, काही लोकांना ज्या काही समस्या माहीत आहेत त्या सांगून अधिकाऱ्यांमध्ये आपला वेळ अधिकाऱ्यांचा जाणार नाही. तुम्ही आम्हाला इथे मिटिंगला नाही बोलवलात तर आम्ही आयुक्तांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसू, आम्ही पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसू. ते म्हणतायत की बाबा 3-4 वर्षाचा जो काही बॅकलॉग आहे प्रशासनामार्फत चालवलेला, त्याचा आढावा किंवा त्याची माहिती आम्ही घेतोय. आढावा किंवा पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना विश्वासातच घेऊन पाणी प्रश्न सोडवायचा आहे, पण माहितीस्तव बोलवलेली बैठक होती. माझं तेच म्हणणं आहे, हीच माहिती आम्हाला सुद्धा सदस्यांना पाहिजे का नको? तुम्ही जी आत्ता काय सांगितलं, तुम्ही वैयक्तिक माहिती गोळा करत होतात का? तुम्ही आत्ता जे सांगितलं की आम्ही 3 वर्षामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये जे आत्तापर्यंत काय घडलंय हेच माहिती आमच्या इतर सदस्यांना पण समजणं तितकीच गरजेची आहे. कारण आम्हाला जर नाही लक्षात आलं तर आम्ही जाऊ आयुक्तांकडे वेळ देऊ, बाबा आम्हाला द्या म्हणून सांगू, आणि आयुक्तांनी एकच काम सर्व पक्षाच्या नेत्यांना सांगत बसणं का एकत्रित सांगणं, तुम्ही ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. कारण एकच माणूस जाणार आणि तेच प्रश्नाचे 4 वेळा उत्तर घेण्यापेक्षा सगळ्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तराची आवश्यकता आहे. आणि मला एवढीच विनंती करायची की सोलापूर शहरवासीय हे पाणी पुरवठ्यापासून गेल्या अनेक वर्ष पाण्यापासून त्रस्त आहेत. लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. रात्री 12-12 वाजता शहराचा पाणी पुरवठा होत आहे. पूर्व भागामध्ये प्रचंड अडचणीला म्हणजे लोकांना सामोरे जावं लागतंय. मी आता राजकारणावर नाही बोलणार, मला एवढीच विनंती करायची की आपण एकत्रित येऊन जर शहराचा पाणी पुरवठा सुधारू शकलो आणि अधिकाऱ्यांना एक विश्वास देऊ शकलो की बाबा तुम्ही करा, काही निर्णय चांगले घ्या, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, अशा जर भूमिका झाल्या, काही अनुभवी अधिकारी असतील जे रिटायर जरी झाले असतील तर त्यांना मानधनावर घेणं, त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण बरेचदा खाजगी अधिकारी सांगत असतात की मला ह्या गोष्टी जुन्या माहीत आहेत की बाबा अशा पद्धतीचं नियोजन केलं तर ते मार्ग निघू शकत आहे. कारण नवीन आलेले जे काही अधिकारी आहेत त्यांना आणि जुन्या यांचं संगनमत केलं आणि त्यांना एकत्रित करून जर आपल्याला काही मार्ग काढता आला तर पाणी पुरवठा नक्की सुधारेल असं मला अपेक्षा आहे. पण जर राजकारणच करत बसलो तर आपल्याला सोलापूरकरांना आधी सुद्धा पाण्यापासून वंचित राहावं लागलं आणि येणाऱ्या काळात सुद्धा तशीच परिस्थिती आहे का असं वाटायला लागलं. सभागृहामध्ये 87चं पाचवी बलाबल आहे. ह्याच्यावर ह्या बलाच्याच आधारावर गटाला किंवा कमी प्रतिनिधित्व असणाऱ्या गटाला हे सन्मानपूर्वक वागणूक देतील असं वाटतं? नाही, महापालिकेत याला अपेक्षित आहे किंवा तसे संकेत आहेत? बघा, महापौर इथं पदाच्या ह्याच्यावर बसलेले आहेत, त्यांना सोलापूरकर म्हणून सगळ्यांकडे, मी तर विरोधी पक्ष नेता नाही आहे किंवा मी गटनेता आहे, पण त्यांच्यासाठी सोलापूरचा सगळा नागरिक सेम आहे. इलेक्शन होईपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे, इलेक्शन होईपर्यंत शिवसेना आहे, काँग्रेस आहे, पण आज तुमच्यावर सगळ्या सोलापूरची जबाबदारी आहे. आणि आम्ही तर सभागृहात जे निवडून आलेत, MIMचे सदस्य असू द्या किंवा काँग्रेसचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणं हे महापौरांचं कर्तव्य असं आम्ही समजतो. आणि जर देणार नसतील, त्यांना ज्या पद्धतीनं करायचं नसेल तर शहरवासियांना ज्या काही
त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्या भंग झाल्यात असं मला वाटेल. नाही, कारण पण पदावर बसल्यानंतर राजकारण विरहित सगळ्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. बघा, त्यांनी ज्या पदावर बसलेले आहेत तिथं त्या पदाला खूप मोठा मान आहे, शहराचे प्रमुख आहेत, तर त्यांनी सगळ्यांना एकत्रित घेऊन जातील असं मला आजच्या तर ह्याच्यातनं मला सांगायचं आहे. भविष्यामध्ये परिस्थितीनुसार ते कसं वागतील त्या पद्धतीने आम्ही वागू. अशाच पद्धतीची पुढची स्ट्रॅटेजी असेल किंवा अशाच पद्धतीचं इतर गटांना वागणूक दिली तर पुढची भूमिका काय असेल घटनेची? नाही, अशी जर आम्हाला डावलून त्यांना असं वाटत असेल की काहीतरी करूयात की हे लोक येऊन क्रेडिट घेतील, मी मगापासून सांगितलं की हा कुठलाही गोष्टीचं क्रेडिट घेण्यासाठी विषय नाही आहे. आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्या लोकांना पाणी कसं सुरळीत मिळेल हा विषय आहे. आणि आज मी एवढंच सांगतो की तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, तुम्ही केलात तर ते मी जाहीर सांगणार आहे की ते यश तुमचं आहे, आणि नाही करू शकलात तर ते अपयश कुणाचं आहे हे पण एकदा सांगा. मग त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आता आपण कोण कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा सोलापूरकरांना रोज कसा पाणी पुरवठा देऊ शकतो, सुरळीत पाणी कसं मिळेल यावर आपण सगळ्यांनी स्वच्छ आणि चांगलं पाणी कसं मिळेल यावर काम केलं पाहिजे. 87चं बलाबल असलेल्या भाजपाकडूनची सन्मानाची अपेक्षा किंवा तितकाच सन्मान इतर गटांनाही मिळाला पाहिजे आणि श्रेयवादामध्ये न व्यक्ता महापौरांनी व्यापक दृष्टिकोनातून शहराच्या प्रश्नावर भाष्य केलं पाहिजे, त्याचा साक्षीदार आम्हीही असावा इतकीच माफक अपेक्षा आहेत आणि भविष्यामध्ये हे महापौर करतील अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.